नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आणि आज परत एकदा आपण घेऊन आलेले गणिताच्या बेसिक गोष्टी। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गुणाकार आणि भागाकार यांच्यातील चिन्हांचा नियम किंवा चिन्हांचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहे। या जो मागचा व्हिडिओ होता की बेरीज वजाबाकीमध्ये चिन्हांचा वापर कसा करायचा तो आपण बघितलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। गुणाकार आणि भागाकार मध्ये कसे चिन्हांचे नियम वापरायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, पहिला जो गुणाकार आहे तो आपला नॉर्मली गुणाकार आहे, म्हणजे आपण गुणाकार करतो जसं की 5 त्रिक 15 हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे जे पहिलं गणित असणार आहे, म्हणजे 5 त्रिक किती असणार आहे आपलं उत्तर 15 हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे। दुसरं गणित देताना काय दिलेलं आहे बघा, गुणाकारच दिलेला आहे। गुणाकार हा बेसिकच करायचा आहे आपल्याला, त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीयेत। म्हणजेच काय करणार आहे, 5 त्रिक किती येतात तर 5 त्रिक 15 येतात, तर आपण 15 ऍज इट इज लिहायचे। पण गुणाकारात चिन्हांचा नियम असा आहे की एका जरी संख्येला वजा चिन्ह असेल तर उत्तराला काय येतं वजा चिन्ह येतं। इथं बेरीज आणि वजाबाकी मधलं नियम नाहीये की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, तर इथं असा नियम आहे की छोट्या संख्येला जरी वजा असेल आणि मोठ्या संख्येला जरी वजा असेल तर उत्तराला काय येतं वजा चिन्ह येतं। म्हणजे इथं आपल्या मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, छोट्या संख्येला धन चिन्ह आहे, तरीही उत्तराला उत्तर काय येणार आहे आपलं वजा 15 हे उत्तर येणार आहे। पुढचं बघा, 5 त्रिक 15 येणार आहे हे उत्तर। आणि इथं पण सेम रूल लागू होणार आहे, चिन्ह दोघांपैकी एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय असणार आहे आपल्या वजा चिन्ह असणार आहे। पुढे बघा, पुढचा नियम असा आहे की 5 त्रिक 15 म्हणजे गुणाकार हा 15च येणार आहे आपला। पण आता इथं दोघांचं चिन्ह काय आहे ऋण आहे, म्हणजेच वजा चिन्ह आहे। ज्या वेळेला दोघांचं चिन्ह ऋण असतं त्यावेळेला आपल्या काय करायचंय तर इथं आपल्याला बेरजेचं चिन्ह येणार आहे। म्हणजेच गुणाकारामध्ये बघा, दोघांचे चिन्ह धन असतील तर उत्तर धन असतं, पण दोघांच्या पैकी एकाचं जर चिन्ह वजा असेल किंवा ऋण असेल त्यावेळेला उत्तर आपलं काय असणार आहे ऋण किंवा वजामध्ये येणार आहे। आणि दोघांचे चिन्ह जरी वजा असतील तरी उत्तर काय असणार आहे आपलं धन मध्ये येणार आहे। म्हणजेच नियम असा आहे की एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तर काय असणार आहे आपलं वजा असणार आहे। त्याच पद्धतीनं भागाकाराचे पण सेम नियम आहेत। म्हणजेच बघा, जर 5 नी 15 ला भाग घालवला तर 5 त्रिक 15 म्हणजे 5 नी भाग घालवला तर त्रिक येतं, म्हणजे उत्तर याचं किती असणार आहे 3 असणार आहे। पण त्या पद्धतीनं वजा 15 भागिले 5 म्हणजे एकाला वजा चिन्ह आहे आणि दुसऱ्याला काय आहे अधिक 5 आहे, म्हणजे तिथं काय असणार आहे वजा 15 भागिले 5 म्हणजेच किती येईल बघा 5 त्रिक 15 येणार आहे। पण मी जसं गुणाकारात सांगितलं की दोघांपैकी एकाचं चिन्ह जसं वजा येईल तर उत्तर वजा येतं, तसंच सेम रूल भागाकारात पण आहे। दोघांपैकी एकाचं चिन्ह जरी वजा असेल तर उत्तर काय असणार आहे आपलं वजा असणार आहे, म्हणजे जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे वजा 3 असणार आहे। त्याच पद्धतीनं बघा, वजा 15 भागिले वजा 5। आता जो गुणाकारात नियम आहे तोच नियम येते, तर काय तर 15 वजा 15 ला 5 नी वजा 5 नी भाग घालवला तर उत्तर किती येणार आहे 3 येणार आहे। पण दोघांची चिन्ह वजा असल्यामुळे उत्तराला चिन्ह काय असणार आहे धन येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे पॉझिटिव्ह चिन्ह येणार आहे। त्याच पद्धतीनं मोठी संख्येला धन चिन्ह आहे आणि छोट्या संख्येला ऋण चिन्ह आहे, तर ह्यांनी भाग घालवला तर 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर 3च येणार आहे। पण एका संख्येला वजा चिन्ह आहे म्हणजे उत्तराला काय असणार आहे वजा चिन्ह असणार आहे। म्हणजे इथं पण तोच नियम आहे, दोघांपैकी एकाचं जरी चिन्ह वजा असेल तर उत्तर हे काय असणार आहे आपलं वजा येणार आहे। पण दोघांचे चिन्ह धन किंवा दोघांचे चिन्ह निगेटिव्ह असतील तर उत्तर हे काय येणार आहे आपलं पॉझिटिव्ह म्हणजे धन उत्तर येणार आहे। व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।